हे मी काय केलं, जाऊचा फेवरेट कप फोडून टाकला. आता जाऊ मला मारल्याशिवाय राहणार नाही. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा तुम्ही सर एकदम मजेतच असाल. एक्सरसाइज झाल्याबरोबरच उठली आणि नवऱ्याला गरम गरम जेवायला दिलं. कारण 10 वाजता जरी जायचं असलं तरी अलार्म 9 वाजतापासूनच ते वाजवतात माझ्या मागे की मला जायचंय. म्हणूनच पटकन गरम गरम त्यांना जेवण दिलं. ते गेले आणि त्यानंतर माझ्या मागे सुद्धा गडबड सुरू झाली. कारण आता भाऊजीला जायचं होतं. तर आजकाल भाऊजी टिफिन घेऊन जात नाही त्यांच्या कामावर, तर ते जेवण करूनच जातात. कुकरमध्ये टाकली होती डाळ आणि पालक. एक शिट्टी झाली आणि त्यानंतर ना दुसरी शिट्टी होतच नव्हती. बघ काय प्रॉब्लेम झाला, तर कुकर ना खुलतच नव्हता. मी त्याची शिट्टी पण काढली पण तरी तो कुकर खुलायचं नाव घेत नव्हता. त्यानंतर ना मला एक गोष्ट आठवली की माझ्या नवऱ्याने काही दिवसापूर्वी मला एक गोष्ट सांगितली होती की जर कुकर खुलत नसेल तर तो 1 मिनिट फक्त थंड्या पाण्यामध्ये ठेवावा, लगेचच तो कुकरचं झाकण खुलतं. आणि मी ना ते तसंच करून बघितलं. एका फटक्यात कुकरचं झाकण निघालं. तो उसके बाद मुझे समझ में ये आया कि मेरे पति भी बहुत हुशार है. शिट्टी साफ करून घेतल्यानंतर ना मी परत तो कुकर लावला आणि मग तयारी सुरू झाली माझी भाजीची. लक्ष फक्त घड्याळीकडे किती वाजले, त्यावेळेत माझं होणार की नाही. पप्पा कुठे आहे? पप्पा गेले ड्युटीला. बापरे, कधीपासून पप्पाची एवढी आठवण. हो ना, तेच म्हटलं, पप्पाची एवढी आठवण. लावू का पप्पाला फोन? घरी आल्यापासून पप्पाचाच नारा लावला होता म्हणून पटकन व्हिडिओ कॉल लावून दिला. पप्पासोबत तिचं बोलणं झालं, मग तिला बरं वाटलं. आणि आजची तुम्हाला गंमत सांगते. मी ना कामामध्येच होती, भाजी वगैरे करत होते आणि त्या टायमिंगला बिट्टूचं स्कूल सुटलं. तर मी गाऊनवरच तिला आणायला गेली आणि जशी मी तिला दिसली ना अशी गाऊनवर, ती इतकी हसायला लागली मला की तू मम्मी गाऊन का घालून आली. त्यानंतर मी तिला विचारलं का गं तुला आवडत नाही का, तर म्हणाले मला अजिबात आवडत नाही. मग स्कूलपासून तर घरी येईपर्यंत आम्ही दोघी नुसतं हसतच घरी आलो. जाऊ सुद्धा तेवढ्यात घरी आल्या होत्या आणि मग आल्यानंतर त्यांनी त्यांचं काम सुरू केलं, पीठ मळवणं आणि चपात्या करणं. सकाळी ना थोडासा त्यांनी पराक्रम करून बघितला होता, पण ते कसं झालं की मैद्याचं बनवलं होतं आणि मैद्याचं जे पीठ आहे ना ते खूप पातळ झालं. त्यानंतर त्याचे पराठेच येत नव्हते. तर त्यानंतर मी तिला म्हटलं होतं की तू असं कर, त्याला स्टीम दे आणि त्यानंतर मग त्याचे पराठे बनव. तर सर्व चपात्या झाल्यानंतर आता ते त्याचे पराठे बनवून घेत आहेत. सिरियस जीवनामध्ये थोडीशी पागलपंती केली नाही तर काय केला, तर असे पागलपंती मी नेहमीच करत असते. इथे लाईन आली आहे ना, बुढ़ी होत आहे. 30 की तो हो गई. असं कोणी सांगितलं? जोपर्यंत आपण हौशी आहोत तोपर्यंत जवानी असते, समजली? ओ माय गॉड. तू चला भोळा दिखता लेकिन है एकदम होशियार हो. आणि आज अशी एक गोष्ट झाली ना, तुम्हाला सांगते. ते पुढे तुम्हाला दिसेलच, पण तरी मी आता सांगते. झालं असं की मी ना काहीतरी टेन्शनमध्येच होते संध्याकाळी आणि नेमकं अशी भांडी शोधाशोध करत होती आणि त्या टायमिंगला जाऊचा जो कप आहे ना तो माझ्या हातातून निसटला आणि तो डायरेक्ट फुटला. बरं झालं ती त्यावेळेस घरी नव्हती, नाही तर तिने ना मला मारलंच असतं. कारण या आधीचा जो कप होता ना तिचा, तो सुद्धा मीच फोडला होता. दोन 3 दिवसानंतर ना आम्हाला शोधल्यानंतर आता बाई भेटली आहे कामाला. खूप शोधाशोध केली बाबा बाईसाठी. फायनली मला त्या भेटल्या आणि आता त्यांचा टायमिंग झाला. थोड्या वेळात ते येतीलच. तर आता मला वटा साफ करायचा होता कारण की जाऊन म्हटलं आता ड्युटीवरून आल्यानंतर पीठ पण मळवलं आणि चपात्या पण केल्या, तर एवढं काम म्हटलं आपण करू शकतो. तिने पण ते काम केलं असतं पण ती जेवायला बसली कारण तिला सुद्धा खूप भूक लागली होती. तर हे सर्व भांडी उचलून मी नेऊन ठेवलेत मागे, जिथे आम्ही कपडे धुतो तिथेच भांडी धुवायला केलंय. आणि मी जेव्हा वटा साफ करायला घेते आणि माझ्याकडे भरपूर वेळ असतो तर त्या टायमिंगला मी माझं पूर्ण जे किचन वटा असतो तो पूर्ण क्लीन करते. त्यासोबतच बेसिंगसुद्धा क्लीन करून घेते कारण की कधी कधी वेळ नाही मिळत आपल्याला आणि ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळेस सर्वच क्लीन करून घेत असते. आणि तसं पण आज ना मला कोणते प्रमोशनचे व्हिडिओसुद्धा बनवायचे नव्हते, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. खरं तर आज सकाळपासून मी एक विचार केला होता की आज ना थोडीशी किचनची आणि याची साफसफाई करते, पण कसलं काय, या जेवणामध्येच 3-3:30 वाजून गेले. आणि माझं मन जे आहे मन परिवर्तन झालं की जाऊ द्या, आज आपण करू नये, वाटल्यास उद्या साफसफाई करूया. कारण आता जर मी साफसफाई करायला घेतली तर 5-6 मला त्याला वाजतीलच आणि मग त्यानंतर मग मला भाजी वगैरे सुद्धा बनवावी लागते. बिट्टूचं होमवर्क पण असतं, तर तेवढ्या वेळात मी किती थकून जाईल. म्हणून साफसफाई करायचं काम जे आहे ते कॅन्सल केलं. अरे नी ते स्टडी करतोय आणि सासूबाई मस्त मोबाईलमध्ये गाणे वगैरे बघत आहेत. सकाळपासून चालूच होती म्हणून थोडा वेळ बसली आणि माझं एडिटिंगचं काम सुद्धा करते इथे बसून. त्यानंतर बघता बघता संध्याकाळ झाली आणि इथे आर्यनने चहाच ठेवला होता. तो
जो शिजतोय म्हटलं तोपर्यंत आपण ना जे डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते इडलीसाठी ते आपण मिक्सरमधून काढूया. पण त्या मिक्सरचं भांडं आणि हा चहाचा कप काढता काढताना तो चहाचा कप माझ्या हातातून निसटला आणि फुटला. आणि आज माझं नशीब फार चांगलं, जाऊ त्या टायमिंगला घरी नव्हती. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी असं म्हणत आहे तर मी तिला खूप घाबरत असेल, असं काही नाही. पण एखादी वस्तू कोणाची फेवरेट असेल आणि ती आपल्याकडून तुटत असेल तर ते त्याला तर कोणीही बोलेलच. पण माझी जाऊ तशी नाही करत, कारण तिला माहिती आहे की हिने विनाकारण तोडला नसेल, कामात गडबडीच्या तो पडला असेल. उद्या आहे सुट्टी, तर म्हटलं चला इडलीचं काहीतरी करूया, कारण की गेल्या वेळेस इडल्या बनवल्या ना तर खूप कमी पडल्या होत्या. यावेळेस म्हटलं असं करूया की जेणेकरून नाश्ता आणि दुपारचं जेवण या इडल्यामध्येच झालं पाहिजे, म्हणजे जेवण बनवायची मला गरज पडली नाही पाहिजे. यावेळी आम्ही एवढं मोठं बॅटर बनवलं की उद्या आम्हाला स्वयंपाक करायची गरज पडणार नाही, यानेच पोट भरावं. सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण याच्यावरच आहे. वा इंडी. गेल्या वेळेस ना बॅटर खाली खूप सांडलं होतं, त्यामुळे मी आता कोपरच घेतलाय खाली. आता सांडलं तरी तर ते कोपरातच पडणार. असा होता जर माझा आजचा दिवस. ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.